नमस्कार तुमका गोवा न्यूज नावच्या आमच्या खाशेले कार्यावळीक तर आयज आसा आमी रवींद्र भवन बायणा वास्को हांगा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह जो गेले म्हयनोभर जालो हे सुरू जाल्लो आसा कारण गेली 2-3 वर्ष एसी प्लांट हांचो जो बिगडलेलो आसलो त्याच्या खातीर हांगा कांयच प्रोग्राम जायनाशिल्ले ह्या सभागृहान आनी गेलो म्हयनोभर जालो हांगा वेगळे वेगळे कार्यक्रम जावं नाटकां तियात्र अशें सुरू जाल्ली आसा तशेंच बॉडी बिल्डिंगाचोय कार्यक्रम हांगा जाल्लो त्याच बरोबर आता आयज आमी आसात हांगा एकांक दर्शन म्हणजे नाटक आसा जी एकांकिका आसा ती आयज हांगा ह्या सभागृहान पयलेच फावटी म्हणजे बंद जाल्ल्या उपरांतच्यान पयलेच फावटी हांगा आयज ही एकांकिका हांगा सुरू जातली आणि त्याच बरोबर वेगळे वेगळे कार्यक्रम हांगा आणि तांचे जे वेगळे वेगळे उपक्रम जे कशे आसा ते सगळे जाणून घेवपा खातीर आमी तेंचे पदाधिकारी आसा म्हणजे जयंत जाधव जे चेअरमॅन आसा परत उपाध्यक्ष धर्मेंद्र प्रभुदेसाई हांचे कडल्यान आमी सगळे पदाधिकाऱ्यां कडल्यान आमी जाणून घेतलेच आणि त्याच बरोबर आयचे जे नाटक आसा जो आयचो एकांक दर्शनमाचो जो एक भाग आसा त्याच्या बद्दल आमी तुमकां झलक दाखयतलीच तर सगळ्यात पयली आमी पळोवया आयज ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहान कितें चल्लां ते आता कसं सांगू मी तुला हे बघ तू सांगूच नकोस आपण ना घरी जाऊन बोल तू घरी बाबांसमोर हा विषय काढणार आहेस मम्मा तेवढी अक्कल आहे मला आशू बघ इकडे बघ ए मुली अगं बघ ना ग माझ्याकडे हे बघ मी असं नाही म्हणत आहे की तुला हे सगळं समजणारच नाहीये पण तुझ्या नजरेत हेलो पप्पा ठीक आहे ही बोर्ड कमिटी जेन्ना फॉर्म जाली आणि त्याच्या आधी सुद्धा आम्ही अतोटट प्रयत्न करताले की हो स्वतंत्रवीर सावरकर ऑडिटोरियम चालू जावचो 3 वर्सां फाटी जेन्ना कोविड आयले कोविडांतून बंद पडलो आणि आदलो एसी प्लांट कोरोड जालो आणि हे बंद जाले वारंवार आम्ही प्रयत्न करताले पण आयज आम्ही धन्यवाद म्हणूंक सोदता आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आमचे कला सांस्कृतिक मंत्री श्री गोविंद गावडे आमचे आमदार आणि मंत्री श्री मोविन गुदिनो आमचे आमदार संकल्प आमोणकर आमदार दाजी साळकर आणि सगळ्या आमच्या ह्या स्टाफाक सगळ्यांनी सहकार्य केले आणि नवीन एसी प्लांट आयज इन्स्टॉल जालो तितून तो वॉटर कूल एसी प्लांट इन्स्टॉल जाला ताका लागून हे खारे वाऱ्याचे आणि हे प्रॉब्लेम जावचो ना आणि आमकां आनंद भोगता की मे म्हयन्यान आमी ह्या ऑडिटोरियम सुरवात जाली ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन जालें 3 मराठी नाटकां जालीं कोंकणी नाटक जालें पयरूच तियात्र जालें आणि आयज आमचे 2 स्कुलाची गॅदरिंग्स जाली आणि आयज एकांक दर्शनम म्हणून जो आमचो प्रोजेक्ट आसा की एकांकिका सादर करून मुरगांव तालुक्या खातीर आणि करत करत आमी गोंया खातीर ती ओपन केल्या ती एक एकांकिका हौशी कलाकार करतात तांकां आमी मानधन आमी दितात हे आमी आयज हांगासर पयलो प्रयोग आयज आमच्या स्वतंत्रवीर सावरकर ऑडिटोरियमान जाता बऱ्यापैकी सुंदर एसी लागता आमकां नवो साऊंड आमी इन्स्टॉल केला आमचे हांगासरले स्टाफ जो आसा साऊंड ऑपरेटर मागीर आमचो तो साऊंड ऑपरेटर आमचे जे आसात तेंच्यांनी केला लायट्स आमी सुरवात केल्ली आसा आमचो सबंद रवींद्र भवनाचो स्टाफ आपले स्वताचे कशें हांगा काम करता आणि हो स्वतंत्रवीर सावरकर ऑडिटोरियम आयज चालू जाला आमी सगळ्या जनतेक सांगूंक सोदता मुरगांव तालुक्यांतल्या इतर सुद्दां की तुमची स्कुलाची गॅदरिंग आसत इतर कल्चरल प्रोग्राम आसत नाटकां आसत ही सदां तुमी अवश्य हाडचे एक स्टेप फुडें वचून आमी NGOंक सुद्दां सांगूंक सोदता किंवा खंयची संस्था आसा जी फंडार्थ सुद्दां ते नाटक हाडूंक सोदता तियात्र हाडूंक सोदता जाल्यार ते तेंच्यांनी अवश्य करचें कारण आमचे जे हेका चार्जीस आसा ते एकदम कमी आसात स्वतंत्रवीर सावरकर ऑडिटोरियमा बरोबर आमचो मनोहर पर्रीकर सभागृह जो आसा जो पयलींच्यान चालू आसा थंय सुद्दां अरावंड 120 to 150 कॅपॅसिटीची आसा कॉन्फरन्स हॉल आसा अनेक कॉर्पोरेट हाऊसीज आसात तांकां जर मिटींग घेवपाक कितें करपाक जाल्यार आमचो कॉन्फरन्स हॉलूय अवेलेबल आसा आमची जी सरावंडींग फॉयर एरिया आसा त्या फॉयर एरिया आमी हांगाच्या हौशी कलाकारांक नाटकाची SI मारपाक प्रॅक्टीस करपा खातीर फ्री दिता आमी त्याचो सुद्दां तेंच्यांनी सगळ्यांनी लाभ घेवचो आणि जनते कडेन विनंती आहा तुमचे कडल्यान जें कितें सजेशन आसा कसली नाटकां करची कितें करची तुमी अवश्य फुडें येवचे आमचे सगळे बोर्ड मेंबर आसात फ्री दिता आमचे कडेन
त्याचो सुद्धा तेंच्यांनी सगळ्यांनी लाभ घेवचो. आणि जनते कडेन विनंती आहा, तुमचे कडल्यान जें कितें सजेशन आसा, कसली नाटकां करची, कितें करची, तुमी अवश्य फुडें येवचें. आमचे सगळे बोर्ड मेंबर आसात तेंचे कडेन तुमी एप्रोच करचें. आणि हे स्वतंत्रवीर सावरकर ऑडिटोरियम मनोहरभाई सभागृह आसा, कॉन्फरन्स हॉल बऱ्या पिशेन आमी चलया. कित्याक कला सांस्कृतीक हे चड म्हत्वाचें आसा आयज आमच्या रोजच्या जिवनान. जो मनीस आनी एक सांगपाक कशें म्हटल्यार आमचे 5 क्लासीस चलता. हार्मोनियम, तबला, कीबोर्ड, वोकल आणि कथक. बऱ्यापैकी आमचे शिक्षक आसात जे हे क्लासीस चलयतात. सकाळच्या वेळार सिनियर सिटीजन्सा खातीर आसात. सिनियर सिटीजन्सा खातीर सकाळी 11 ते 1 पर्यंत आणि भुरग्यांच्या खातीर 10 इयर्स एंड अबाव दनपारां 3 ते पावणे 6 पर्यंत आसात. 2-3 बॅचांनी आमी हे क्लासीस चलयता. आणि हेका फी कितली घेता? फक्त 100 रुपया नॉमिनल घेवपाचे म्हणून इतले. ह्या वर्साचो न्यू बॅच आमचो 10 जुनाक चालू जाता. त्या खातीर आमी कितें म्हणटात की जे कोण भुरगीं आसात जेंकां शिकपाची इच्छा आसा, पयशा अभावी कांय जाण करिनात, पूण आमच्या बोर्डान डिसायड केला की फक्त 100 रुपया फी दवरपाची आनी ते करपाची. पूण अवश्य तेंचे इंट्रस्ट घेवन ते करचे. इवन सिनियर सिटीजन्स आसात जेंकां आमकां सुद्दां कांय वेळाचेर आमच्या वयान आमकां तबला, हार्मोनियम हे शिकपाक मेळूंक ना. पूण आयज सिनियर सिटीजन्सांक सुद्दां एक संदी दिता रवींद्र भवन बायणा की तुमी सकाळी 11 वरांचेर यात आणि हांगासर तुमी हे क्लासीस अटेंड करा. ऑलरेडी हे क्लासीस आमची गेली 1-2 वर्सां चालू आसा रेग्युलर. कथक आसा जितून अनेक महिला 30-40 वर्सांची कथक शिकता, अनेक जाण पेटी शिकता, अनेक जाण गायन शिकता. हे सगळो उपक्रम आमच्या ह्या बोर्डान चालू केला. आमकां सहकार्य सगळ्यांचें मेळचें हीच अपेक्षा आसा. खूब बरें दिसता, गर्व दिसता की म्हाका दिसता सादारण 3 वर्सां नंतर आमचें स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह मोठ्या दबाज्यान आमी सुरू केल्लें आसा. ह्या सुरू करण्या मागे खूब अथक आमचे कमिटी जी आसा, नवी कमिटी जी आसा आनी आमचे चेअरमॅन जे आसा जयंत जाधव आनी बाकीच्या कमिटीचे अथक परिश्रम, तशेंच आमचे गोंय सरकारचे मुख्यमंत्री श्री डॉक्टर प्रमोद सावंत, तशेंच आमचे कला संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे यांच्या अथक परिश्रमान आमचो नवीन AC टर्मिनल सुरू जाल्लो आसा. कितें जाल्लें की 3 वर्सां पयलीं हांव ह्याच कमिटीन आशिल्लो आनी परत ह्याच कमिटीन हांव परत आसा. आमची AC टर्मिनल जो आसा एकदम कंप्लिटली बेकार जाल्लो, पण आतां आमी टोटली नवो एक असो AC टर्मिनल बसयल्लो आसा. तशेंच खूब सांगपाची गोश्ट खुशी दिसता की आमचो जो सावंड आसा किंवा आमची जी लायट आसा ती सगळी आमी नवीन केल्ली आसा. पयलीं आमकां आमच्या ऑडिटोरियमाक आमच्या कार्यक्रमाक आमकां भाड्यान ती घेवची पडटाली, रेंटान घेवची पडटाली. पूण आतां खूब अभिमान दिसता की आमचो सावंड आनी लायट इतली बरी जाल्ली आसा की भायले आमकां खुबशे कार्यक्रम येवपाक लागले. आमचें बुकींग रजिस्टर एकदम फूल जाल्लें आसा. तशेंच जशें आमच्या चेअरमॅनान सांगलें पयलीं की बरे तियात्र जाल्ले आसा, नाटक जाल्लें आसा, गॅदरींग जाल्लें आसा. तशेंच एक नॅशनल लेवल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशीप हांगा घडोवन गेल्ली आसा. आनी सगळ्यांचो बरें आमकां एक बरो रिव्यू मेळटा लोकांचो की बरे जेन्ना आमी हॉलांनी सरतात ते म्हाका दिसता गोंयचे सगळे गोंय भितर आमचे हॉल एकदम बेस्ट आसा अशें म्हणटात. बसपाच्या दृश्टीन किंवा सावंडाच्या दृश्टीन किंवा नाटकाच्या दृश्टीन असो हॉल म्हाका दिसता गोंयभर मेळचो ना अशें लोक म्हणटात. आनी आतां आमचे खुबशे कार्यक्रम आमचे फुडें आमी लायनीन थरयल्ले आसात. आमची कमिटी जी आसा तत्पर आसा, प्रत्येक कार्यक्रमाक ते सहभाग घेतात. तशेंच आमचे मुरगांव मर्यादीक जितले सांस्कृतीक जे संस्था आसात किंवा नाटकाची संस्था आसात तांकां आमी एकत्रीत करून सगळ्यांक सामावून घेवन फुडले कार्यक्रम करपाचे आमी आयोजीत करपाचे आमी ठरयिल्ले आसा. हेतून कसलोच भाशेचो हें आसचो, कोंकणी जावं, हिंदी जावं, मराठी जावं किंवा इंग्लीश जावं अशें आमी नाटकाचें प्रायोजन हें केल्लें आसा. आनी म्हाका दिसता जुलय पासून हो प्रायोजन सुरू जातलें. तशेंच आमचे जे वर्कशॉप जे भुरग्यां खातीर रोखडून उरलेली ती आतां आमी वर्कशॉप सुरू करपाचें आसा. आनी 6 जुनाक आमचे छत्रपती शिवाजी महाराज हांच्या सोहळ्या निमतान आमी एक कार्यक्रम केल्लो आसा. तितून एक पोर्ट्रेट पेंटींग कॉम्पिटिशन आसतलें आनी मागीर एक बरें आमी अशे वक्ते हाडटले जे एक छत्रपती शिवाजी महाराजा बद्दल बरें उलयतले. आनी म्हाका दिसता सगळ्यांनी मुरगांव वासियांनी आमकां सपोर्ट करचो आनी आमच्या वतीन आमचे तर्फे कितें तुमचे खातीर आमी मनोरंजनाचे कार्यक्रम करूं शकता अशें तुमी आमकां येवन सांगपाचें. तुमचो एडवायस, तुमचे जे सजेशन आसा ते वेलकम आसात आनी केन्नाय तुमचे सजेशन आसा हें आमी आमच्या कार्यक्रमान ताका समावेश करून घेतलो अशें हांव हमी दितां. आनी म्हाजे 2 शब्द. हे एनवायरमेंट घडोवपा खातीर आमी एकांक दर्शनम ह्या हेतून केल्लेली उपक्रम. हे थिएटर जेन्ना बंद आसलेले तेन्ना सुरवात आमी प्रोत्साहन म्हणजे कलाकारांक, लोकल कलाकारांक प्रोत्साहन दिवपा खातीर आमी
मनोहर पर्रीकर सभागृहाचो वापर सुरवात केलो आणि थंयसून आमकां कळ्ळें की लोकांचो रिस्पॉन्स खूब मेळपाक लागला. लोकांनी नाट्यकले बद्दल आणि जे संघ जांकां स्टेज मेळनासलेली, व्यासपीठ मेळनासलेले तांकां दिवचो प्रयत्न आमच्या जयंत सराच्या मार्गदर्शना खाली आमी सुरवात केली. आणि आता आमकां अशें दिसता की हेच्या फुडलो उपक्रम आमी घेवपाचो. जशें आमी एकांक दर्शनम ह्यो प्रत्येक म्हयन्याक आमी एक एकांकिका ह्यो उपक्रम जसो राबयलो, तशेंच आमी आतां ह्या फुडलें पाऊल म्हणून आमी प्रत्येक म्हयन्याक प्रत्येक म्हयन्याच्या दुसऱ्या आठवड्याक दुसऱ्या शुक्रवारा आमी एक नाटक हो उपक्रम राबयतले. हेची सुरवात आमी जुलै म्हयन्यापासून करपाचे म्हणजे ऑगस्ट म्हयन्यापासून करपाचे ठरयलेले आहा. 16 ऑगस्ट पासून हो उपक्रम सुरू जातलो. वर्षभर चलतलो हो प्रत्येक म्हयन्याक एक नाटक. हेचो उद्देश असो आसा ह्या नाट्य उपक्रमाचो की जे संस्था हैसर मुरगांव तालुक्यात आहात, जेंकां व्यासपीठ मेळपाक जाय जे कलाकारांका त्या संस्थांका, त्याच्यासाठी आमी ठरयला की हो उपक्रम हैसर घेवन आमकां त्या कलाकारांका आणि त्या संस्थेक एक पाठबळ दिवपाचे, तांकां एक लोकल कितें तरी एक मानधनय सुद्दां मेळटले आणि त्यांच्या कलेक एक व्यासपीठय मेळटले. हो त्याचो मुख्य हेतू आसा. आणि आमी अशें ठरयला की हेची सुरवात आमी ह्या म्हयन्याच्या 11 तारखेक एक बैठक ह्या सगळ्या संस्थांच्या प्रतिनिधींची आमी आपयतले आणि थंयसर आमी डिसिजन घेतले की फुडचो पाऊल आमचें कितें आसतलें म्हणून. काय पुण्य असलं तिथे घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं तिथे घर बसल्या मिळतं. दान घेता नाही झोळी हवी रिकामी. भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. उठे